Students, in previous video we saw about we started the new chapter, that is the nutrition in living organism. So what is nutrition? The process of taking in and using food which takes place in living organism, that is the nutrition. We saw about the need of nutrition. There are two types of nutrition, autotrophic and heterotrophic, and we saw the autotrophic nutrition in plants. So autotrophic plants, how they make their own food material. So that is the by process of photosynthesis, plants make their own food material. We also saw about the transport system in plants. So there are two types of tissue which transport food and minerals and water towards the parts stem to the leaves and from the leaves to the other parts of the plant respectively. Now see, next one is the plants produce carbohydrates by the process of photosynthesis, and you know about that. Carbohydrates are made from the carbon, hydrogen and oxygen. बघा, प्लांट्स कार्बोहायड्रेट्स तयार करतात. काय तयार करतात? कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट मध्ये मेन कन्स्टिट्यूएंट काय आहे? कार्बोहायड्रेट मध्ये कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे कार्बोहायड्रेट जे आहे तर ते कशाने तयार केलेले आहे? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या एलिमेंट्सनी तयार केलेलं आहे. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. तसंच प्लांट्स काय करतात? प्रोटीन्स पण तयार करतात. तर या प्रोटीन्स मध्ये काय असतं? कार्बन आहे, हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन अँड काय आहे? नायट्रोजन आहे. काय असतं आणखी? नायट्रोजन पण आहे. देन how do plants obtain the nitrogen necessary for the synthesis of proteins? आता असा क्वेश्चन आहे बघा, प्रोटीन्स तयार करण्यासाठी प्लांट्सना काय लागतं? नायट्रोजन लागतं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन दे टेक्स इझिली. कार्बन डायऑक्साईड कशामधून घेतात? एअरमधून ॲब्सॉर्ब करतात. हायड्रोजन मिळतो त्यांना. तर याच्यानंतर जेव्हा प्रोटीन्स तयार करत असतात प्लांट्स, सो हाऊ डू दे दॅट प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन्स? सो सी हियर, air contains the nitrogen. So huge amount of nitrogen is present. Our largest part of the air is having nitrogen. However, plants cannot utilize gaseous nitrogen. हा ॲटमॉस्फिअर मध्ये जो नायट्रोजन आहे तर तो प्लांट्स त्याचा युटिलायझेशन करू शकत नाहीत किंवा ते घेऊ शकत नाहीत. सो इट नीड्स टू बी फिक्स्ड. That is, it is necessary to convert that nitrogen, gaseous nitrogen, into nitrogenous compounds. म्हणजे प्लांट्स ॲटमॉस्फिअर मध्ये असणारा जो गॅसियस स्टेट मध्ये असणारा नायट्रोजन आहे हा प्लांट्स ॲब्सॉर्ब करू शकत नाही. आणि याच्यामध्ये म्हणून नायट्रोजन जर प्लांट्सना मिळवायचा असेल तर प्लांट्सना तर फिक्स्ड केलेला नायट्रोजन जो आहे, म्हणजे नायट्रोजनच्या कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये असणारा नायट्रोजनच काय करू शकतात? प्लांट्स ॲब्सॉर्ब करू शकतात. फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन ऑकर्स बाय टू वेज. आणि हे जे फिक्सेशन आहे तर ते दोन वेगळ्या मेथड्सनी होतं. बायोलॉजिकल मेथड अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. त्याच्यामधली फर्स्ट आपण बघूयात बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन.
बायोलॉजिकल आहे. बायोलॉजिकल मीन्स some living organisms are helpful for the fixation of nitrogen. So here two different types of microorganisms that can brings about the biological nitrogen fixation. दोन मुख्य प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत, सो दॅट मायक्रोऑर्गॅनिझम्स आर हेल्पफुल फॉर धिस बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सो कुठले दोन टाईप्स आहेत बघा. रूट नोडल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट्स कंटेन्स द rhizobium that are the microorganisms that present in the leguminous plants. जे शेंगावर्गीय जे काय वनस्पती आहेत, शिंबाधारी वनस्पती असं त्यांना म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट. जर तुम्ही ही शेंगाची वेल काय केला उपटला आणि त्याच्या रूट्सचं ऑब्झर्वेशन जर केलं तर तुम्हाला त्या रूट्सवर हे जे रूट्स असतात, सो दिस इज द प्रायमरी सेकंडरी रूट्स जे आहेत त्याच्यामध्ये, तर अशा प्रकारे रूट्सवर तुम्हाला इथे काय दिसतात, गाठी आलेल्या दिसतात. काय असतं त्याच्यामध्ये, गाठी असतात. सो दीज आर नोडल्स. यांना काय म्हणतात, या गाठींना काय म्हणायचं, रूट नोडल्स. काय हे रूट नोडल्स. कुणामध्ये असतात हे रूट नोडल्स, जे ल्युगिमिनस प्लांट्स आहेत म्हणजे शिंबाधारी शेंगावर्गीय जे आहेत त्याच्यामध्ये या रूट नोडल्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. अँड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर रायझोबियम. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्याच्यामध्ये, रायझोबियम. So these are the microorganisms present in the root nodules. These microorganisms absorb atmospheric nitrogen and converts into the nitrate, that is a nitrogenous compound. आता हे रायझोबियम काय करतात बघा, मायक्रोऑर्गॅनिझम ॲटमॉस्फिअर मध्ये असणारा जो नायट्रोजन आहे तो काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि त्या नायट्रोजनचं नायट्रेट मध्ये काय करतात, कन्वर्जन करतात. कशामध्ये कन्वर्ट करतात, नायट्रेट मध्ये. कोण करतात, रायझोबियम बॅक्टेरिया. कशाचं कन्वर्जन करतात, नायट्रोजन जो गॅसियस स्टेट मध्ये असतो त्याचं कन्वर्जन नायट्रेट मध्ये करतात. सो नायट्रेट इट इज अ नायट्रोजन कंपाऊंड. हा एक काय आहे, नायट्रोजनचा कंपाऊंड आहे. आता हा कंपाऊंड जे नायट्रेट तयार झालेला आहे तर ते काय करतात, हे जे रूट्स आहेत ते इझिली ॲब्सॉर्ब करू शकतात. नाव द सेकंड टाइप ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझम्स लाईक एझोटोबॅक्टर. कुठला मायक्रोऑर्गॅनिझम बघा, एझोटोबॅक्टर. हा मायक्रोऑर्गॅनिझम सेकंड टाइपचा एझोटोबॅक्टर मायक्रोऑर्गॅनिझम. They are present in soil. कुठे असतात हे, सॉइल मध्ये प्रेझेंट असतात. So these are present in azotobacter. So that is a microorganism present in the soil. They also convert the atmospheric nitrogen into nitrates. हे सुद्धा काय करतात बघा, नायट्रोजनचं कन्वर्जन कशामध्ये करतात, नायट्रेट मध्ये करतात. जे सॉइल मध्ये असणारे एझोटोबॅक्टर आणि रूट नोडल्स मध्ये असणारे रायझोबियम. सो दीज आर द टू मायक्रोऑर्गॅनिझम्स which converts gaseous nitrogen into nitrates. So this is a one form of a nitrogen compound, and thus these plants easily absorb the nitrates. So thus the nitrogen is available for the plants. आणि अशा प्रकारे प्लांट्सना काय होतो, नायट्रोजन अवेलेबल होतो. सो दिस इज अ बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. So this is one type of fixation or the method. Now see second type of method, that is the atmospheric fixation of the nitrogen. आता बघा दुसरी जी मेथड आहे तर ती कोणती आहे, atmospheric
fixation of nitrogen. So this is the second method of nitrogen fixation. Here, how this takes place? See, lightning. So that is the thunderbolts occurs in the rainy season. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा पावसाळा असतो तर तेव्हा काय होतात तर विजा कडकडत असतात, विजा चमकत असतात. अशा वेळेस ड्यू टू दिस लाइटनिंग the atmospheric nitrogen and oxygen they react to each other and to forms the nitrogen oxide. अशा वेळेला होतं बघा जेव्हा लाइटनिंग होत असतं म्हणजे विजा चमकत असतात तेव्हा काय होतं बघा नायट्रोजन आणि नायट्रोजन जो ॲटमॉस्फिअर मधला आणि ऑक्सिजन हे काय होतात सो दे आर कंबाईन्ड टू इच अदर दॅट फॉर्म्स द नायट्रोजन ऑक्साईड. त्याच्यापासून काय तयार होतं नायट्रिक ऑक्साइड तयार होतो. दिस इज द नायट्रिक ऑक्साइड विच अगेन ऑक्सिडाइज्ड टू फॉर्म द नायट्रोजन डायऑक्साइड. हा पुन्हा काय होतो नायट्रिक ऑक्साइड पुन्हा ऑक्सिजन होतो रिॲक्ट होतो आणि नायट्रोजन डायऑक्साइड तयार होतो. त्याचा काय तयार होतो नायट्रोजन डायऑक्साइड तयार होतो. सो नायट्रोजन डायऑक्साइड डिझॉल्व्स इन रेन वॉटर. रेन वॉटरमध्ये काय होतं हे नायट्रोजन डायऑक्साइड डिझॉल्व होतं अँड दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द नायट्रिक ॲसिड. आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं म्हणजे हा नायट्रोजन आणि वॉटरमध्ये हा काय होतो डिझॉल्व होतो आणि याच्यापासून नायट्रिक ॲसिड तयार होतं. सो दॅट इज HNO3 तयार होतो विच गेट्स ॲडेड टू द सॉइल along with the rainwater and plants use this nitrogen for the growth. आता हे पावसाच्या पाण्याबरोबर कुठे येतं खाली सॉइलमध्ये जमिनीमध्ये येतं आणि जमिनीमध्ये हे मिक्स होतं आणि हा मग HNO3 जो आहे तर तो प्लांट्सना काय होतो अवेलेबल होतो. सो प्लांट्स ॲब्सॉर्ब धिस नायट्रोजन आणि त्याचा नायट्रोजनचा काय करतात त्या प्लांट्स यूज करतात आणि अशा प्रकारे सो दिस इज द नायट्रोजन फिक्सेशन. कुठला टाईप आहे हा ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा अशा प्रकारे नायट्रोजनचं फिक्सेशन होत असतं. सो धिस मेथड इज कॉल्ड ॲज अ ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ अ नायट्रोजन. सो दिस इज द नायट्रोजन फिक्सेशन. ओके नाव सी नेक्स्ट पॉइंट इज सी सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सो आता पर्यंत आपण काय बघितलं ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन बघितलेलं आहे. ॲटोट्रॉफिक प्लांट्समध्ये असणारं न्यूट्रिशन. सो दॅट इज ॲटोट्रॉफिक प्लांट्समध्ये असणारं हे काय आहे न्यूट्रिशन बघितलं. नाव सिम्बायोटिक न्यूट्रिशन. Symbiotic nutrition. So see, in some cases, two or more than two different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support, etc. So with each other's help. काही काय वेळेला काय होतं बघा two or more types, different types of plants live together. दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्लांट्स एकत्र राहत असतात. वाय टू फुलफिल देअर नीड्स म्हणजे त्यांच्या एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी आणि त्याचबरोबर प्रोटेक्शनसाठी म्हणजे स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सपोर्टसाठी आधारासाठी विथ ईच अदर्स हेल्प्स एकमेकांच्या मदतीने अशा प्रकारे दोन किंवा दोनपेक्षा जास्त प्लांट्स काय करतात एकत्र राहत असतात. सो धिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड एज अ सिम्बायोटिक न्यूट्रिशन. अशा प्रकारे या पोषणाच्या पद्धतीला सिम्बायोटिक न्यूट्रिशन असं म्हटलेलं आहे. सो वेन टू और मोर दॅन टू प्लांट्स लिव्ह टुगेदर टू फुलफिल देअर नीड्स of nutrition, protection,
support etc. with each other's helps. So this type of nutrition is called as a symbiotic nutrition. For example, see, some fungi grow around the roots of some other plants. काही वेळेला काही फंगस जे असतात तर ते काही इतर प्लांटच्या रूट्सच्या भोवती त्याची वाढ झालेली असते. These plants supply nutrients to the fungus and in turn fungi supply minerals and water to the plants. काही वेळेला काही प्रकारचे फंगस म्हणजे कवक बुरशी जे आहे प्लांटच्या रूट्सच्या भोवती काय होते त्याची वाढ होते. अशा वेळेस काय होतं बघा, फंगसला त्याचं जे फूड आहे तर ते कुणापासून अवेलेबल होतं, त्या प्लांट्सकडून. कारण फंगस ते स्वतःचं फूड तयार करू शकत नाही. हे फूड कुणाकडून अवेलेबल होतं, त्या प्लांट्सकडून अवेलेबल होतं. आणि त्याच्या बदल्यात फंगस काय देतं त्या प्लांट्सना, न्यूट्रिएंट्स आणि वॉटर जे आहे तर ते अवेलेबल करून देतं त्या प्लांट्सना. अशा प्रकारे एकमेकांच्या मदतीने ते काय करतात, राहतात. म्हणजे जेव्हा मी दुसऱ्यांना मदत करते तेव्हा दुसरे मला मदत करतात आणि अशा प्रकारे एकमेकांच्या ज्या गरजा आहेत तर त्या भागवल्या जातात. सो लाईक दॅट वे प्लांट्स ऑल्सो लिव्ह with each other's help. So here example is some type of fungus grow around the roots of some plants. Now see next one is some fungus and algae live together and the fungi provides water and minerals as well as shelter to the algae, and in return algae provide food to the fungus. काही वेळेला बघा काय होतं, फंगी अँड अल्गी दे आर लिव्ह टुगेदर. फंगस म्हणजे कवक आणि अल्गी म्हणजे शैवाल, हे दोन्ही काय होतात, एकत्र राहतात. सो दिस फंगस प्रोव्हाइड्स वॉटर अँड मिनरल्स टू द अल्गी अँड अल्गी प्रोव्हाइड्स फूड टू दिस फंगस. रिटर्न फंगस काय करते, त्याला वॉटर मिनरल्स आणि शेल्टर पण देतं, शेल्टर. आणि त्याच्याबद्दल अल्गी काय करते, याला काय देतं, फूड विच इज मेड बाय दिस अल्गी. सो दस दीज एक्झाम्पल ऑफ दिस इज, आणि अशा प्रकारचे हे जे काय आहे सिम्बायोटिक न्यूट्रिशन आहे. सो एक्झाम्पल ऑफ दिस सिम्बायोटिक न्यूट्रिशन इज between the algae and fungi, that is called as a lichen. So this is called as a lichen. Lichen जे आहे तर ते ह्याचं काय आहे एक्झाम्पल आहे असं आपण सांगू शकतो. ओके, नाउ नेक्स्ट टाइप ऑफ न्यूट्रिशन इज अ हेटेरोट्रॉफिक प्लांट्स. आता इथं आपण काय म्हटलंय, हेटेरोट्रॉफिक प्लांट्स आहेत. प्लांट्स हेटेरोट्रॉफिक असतात का, नाही. आपण आतापर्यंत काय बघितलं, ॲटोट्रॉफिक प्लांट्स बघितलेला आहे. वाय इट इज ॲटोट्रॉफिक, बिकॉज प्लांट्स मेक देअर ओन फूड मटेरियल अँड दॅट फूड मटेरियल इज युज्ड बाय और कंज्युम्ड बाय दॅट प्लांट अँड दॅट इज स्टोर्ड अँड दॅट इज युज्ड बाय अदर ॲनिमल्स अँड लाईक दॅट वे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं की plants autotrophic, but here what are written, heterotrophic plants means some plants depends on other plants for their food material or for fulfill their nutrition. So these plants are called as a heterotrophic plants. अशा plants ना heterotrophic plants असं म्हटलं जातं. So heterotrophic plants do not contain chlorophyll. असे plants आहेत हेटेरोट्रॉफिक प्लांट्स ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही. ते हाऊ डू द हेटेरोट्रॉफिक प्लांट्स लिव्ह, मग ते कसे जगतात, फ्रॉम वेअर डू दे गेट फूड, कुठून ते फूड मिळवतात स्वतःचं. सो आता आपण बघूया याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. सो हॅव यू सीन अ येलो वायर लाईक लिफलेस क्लाइंबर्स प्लांट ग्रोईंग ऑन अ बिग ट्री, व्हॉट इज इट्स नेम. काही वेळेला बघा काही प्लांट्सच्या वरती ब्रांचेसवर अशा पूर्ण वायरसारखे लोंबकळणारे असे काही तुम्ही बघितलं असाल.
भरपूर अशी काही काय असतात लिफलेस असं वायरसारखं दुसऱ्या प्लांट्सवर असे काहीतरी पार्ट्स जे आहेत ते लोंबकळताना क्लाइम्बिंग होताना तुम्ही पाहिले असतील. सो द प्लांट्स that grow on the body of other plants to obtain food, that plants are called as a parasitic plants. असे प्लांट्स जे दुसऱ्या प्लांट्सवर असतात डिपेंड असतात फॉर देअर फूड. सो दॅट टाईप ऑफ प्लांट्स आर कॉल्ड ॲज पॅरासायटिक प्लांट्स. परजीवी वनस्पती असं त्याला म्हटलं. ओके. सो हिअर examples of these are Laranthus, Cuscuta, etc. याच्यामध्ये काही एक्झाम्पल आहेत बघा. लॅरॅन्थस जे आहे, तर त्याच्यानंतर कस्कुटा म्हणजे अमरवेल. लॅरॅन्थस म्हणजे बांडगुळ वाढतं बघा काही काही वेळेला आंब्याच्या झाडावर, मँगो ट्रीवर अशा प्रकारची वायरसारखी दिसणारी काही जे पार्ट्स आहेत तर लिफलेस असतात ते हे लोंबकळताना तुम्ही बघू शकता. त्याला बांडगुळ म्हणतात. सो दॅट इज द पॅरासायटिक प्लांट्स विच ग्रो ऑन अदर प्लांट्स फॉर देअर फूड. कस्कुटा प्लांट्स असतं अमरवेल, तर ही पण काय आहे अशी आहे प्लांट जी अदर प्लांट्सच्या वर ग्रोथ त्याची होते. सो ड्यू टू द अब्सेन्स ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट. आता कस्कुटा हा याचं जर आपण एक्झाम्पल बघितलं कस्कुटा प्लांट, कुठला एक्झाम्पल बघायचं आपल्याला कस्कुटा. सो दिस इज अ कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द अदर प्लांट बिकॉज हिअर टोटल अब्सेन्स ऑफ द क्लोरोफिल. या कस्कुटामध्ये अजिबात क्लोरोफिल नसतं, त्याच्यामुळे टोटली हा कस्कुटा काय असतो दुसऱ्या प्लांट्सवर, म्हणजेच ज्या प्लांटवर हा काय असतो डिपेंड असतो. सो दॅट प्लांट इज कॉल्ड एज अ होस्ट प्लांट. ज्या प्लांटवर याची ग्रोथ होते सो दॅट प्लांट इज कॉल्ड एज होस्ट प्लांट. सो होस्ट प्लांटवर हा कम्प्लिटली डिपेंड असतो. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. म्हणून कस्कुटाला काय म्हटलंय कम्प्लिटली पॅरासायटिक, पूर्णपणे परजीवी असणारी वनस्पती आहे. सो यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस्ड लॅरॅन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. तर इथं लॅरॅन्थस ही जी प्लांट आहे तर ती पण अदर प्लांट्स जे आहेत तर त्याच्यावर त्याची ग्रोथ झालेली तुम्ही बघितली असेलच. नाव सी क्वेश्चन्स आर देअर. सम questions, use your brain power. Which part of the Laranthus plant carries out the photosynthesis? आता इथं बघा लॅरॅन्थस मध्ये कुठला पार्ट जो आहे तर फोटोसिंथेसिस करतो. तर इथं ॲक्च्युली हे काय असतात तर लिफलेस असतं प्लांट. तर स्टेमचा जो पार्ट आहे तर तो काय करतो याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करत असतो. फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर. So this Laranthus obtains mineral and water from the host plant. And why are Laranthus known as the partially parasitic plant? याला partially parasitic plant का म्हटले लॅरॅन्थसला. सो लोरॅन्थस हे जे प्लांट आहे लोरॅन्थस, सो दिस इज not a completely parasitic plant like a Cuscuta, but it is a partially parasitic plant. Why it is? Because this only absorbs minerals and waters, mineral and water from host plant, and it can make its food material. आता इथं हा फक्त काय करतो लॅरॅन्थस प्लांट जे आहे तर ते होस्ट प्लांट कडून काय करतं मिनरल आणि वॉटर फक्त ॲब्सॉर्ब करतं आणि स्वतः काय करतं फूड मटेरियल तयार करत असतं विथ द हेल्प ऑफ द मिनरल अँड वॉटर ॲब्सॉर्ब बाय द होस्ट प्लांट. बट कस्कुटा काय आहे कम्प्लिटली पॅरासिटिक बिकॉज धीस ॲब्सॉर्ब रेडीमेड फूड मटेरियल फ्रॉम द होस्ट प्लांट. हा काय फूड तयार करत नाही, हा काय करतो कम्प्लिटली जे रेडीमेड फूड आहे ते ॲब्सॉर्ब करतो. देअरफॉर कस्कुटा इज अ कम्प्लिटली पॅरासिटिक बट लोरॅन्थस इज अ
पार्शली पॅरासायटिक प्लांट, याला पार्शली पॅरासायटिक प्लांट असं म्हटलेलं आहे. नाव सी द नेक्स्ट वन इज insectivorous plants. insectivorous plants. आता आपण पॅरासायटिक प्लांट्स बघितले. नाव insectivorous plants. insectivorous plants which eat insects. कीटक भक्षी प्लांट्स असं त्याला म्हटलं जातं. आता बघा हे प्लांट्स आहेत बट ते ईट इन्सेक्ट अँड अदर दॅट like that of some smaller creatures or animals. हे प्लांट्स असून सुद्धा काय करतात, कार्निव्हरस आहेत. म्हणजे हे ॲनिमल्सना, छोट्या छोट्या इन्सेक्ट्सना, कीटकांना मारून खातात. Why it is seen? So we have seen how some plants feed upon insects to obtain nutrients. आता आपण बघितलंय की काही इन्सेक्ट्सना काय करतात, खातात आणि त्यांच्याकडून काय करतात, न्यूट्रिएंट्स अवेलेबल ते करत असतात. सो दीज इन्सेक्टिव्हरस प्लांट्स जनरली ग्रो इन द सॉइल और वॉटर डिफिशियंट इन नायट्रोजन कंपाऊंड्स. हे इन्सेक्टिव्हरस प्लांट्स जे आहेत हे अशा जमिनीमध्ये त्यांची वाढ होते जिथं नायट्रोजन काय असतं, डिफिशियन्सी असते. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता असते. म्हणजे अशा जमिनीमध्ये जिथं नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी यांची ग्रोथ होते. सो द प्लांट बॉडी ऑफ द ड्रॉसेरा, एक्झाम्पल काय बघायचं, ड्रॉसेरा. सो ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लॉवर लाईक अपीअरन्स. त्याची प्लांट बॉडी एकदम फ्लॉवरसारखी अशी अट्रॅक्टिव्ह असते. सो इट ग्रोज क्लोज टू द ग्राउंड आणि जमिनी लगतच का होते त्यांची ग्रोथ होते. इट्स लीव्स आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेड्स ऑन द मार्जिन. याचे जे लीव्स आहेत तर ते एकदम असे अट्रॅक्टिव्ह सुंदर असतात, रेड किंवा पिंक कलरचे. आणि त्यांचे जे मार्जिन आहे लीव्सचं त्याच्यामध्ये हेअर लाईक असतात, असे स्ट्रक्चर असतात. अँड ड्रॉपलेट्स ऑफ द स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टिप्स ऑफ द हेअर्स अट्रॅक्ट्स टू द इन्सेक्ट. आणि जे हेअर्स आहेत त्याच्या टिपला काय असतं, छोटंसं एक काय असतं, स्टिकी सबस्टन्स असतो, ड्रॉपलेट्स असतात त्याच्यामध्ये. छोटे छोटे काय असतात, ड्रॉपलेट्स असतात विच कंटेन्स द स्टिकी म्हणजे चिकटणारा पदार्थ असतो. दस दीज ड्रॉपलेट्स और दीज अट्रॅक्टिव्ह टिप्स ऑफ द हेड्स दे आर अट्रॅक्ट इन्सेक्ट. अशा प्रकारे हे काय असतं, अट्रॅक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे ड्रॉसेराचं त्याच्यामुळे इन्सेक्ट त्याच्याकडे काय होतात, अट्रॅक्ट होतात. अँड दस दे आर ट्रॅप्ड इनसाइड दीज लिव्स. आणि त्याला काय करतात, ते इन्सेक्टला ते प्लांट्स ट्रॅप करतात. सो आणि त्या इन्सेक्टमधून मग काय होतं, त्यांना नायट्रोजन जे आहे तर ते अवेलेबल होतं. फर्स्ट टाइम सी द सायंटिस्ट जोहान्स बर्मन identified this plant in Sri Lanka in 1737. Hence, the plant is named after him. So, Drosera बर्मनी असं काय याचं प्लांटचं नाव आहे. So, Bharmani, the scientist who discovered this plant the first time in Sri Lanka, and therefore the name is given after him. Hence, this plant is named after him. So, this is the insectivorous plants. Okay, so this is about the today's video. Now exercise. Now see the exercise. First question is define symbiotic nutrition. Question second, write note on biological nitrogen fixation. Second, atmospheric nitrogen fixation. Question 3, write examples of two microorganisms who helps nitrogen fixation. Symbiotic nutrition. Third one, parasitic plants, insectivorous plants. So this is today's the exercise. Write the answers of all these questions in your notebook.